झाले याचा विचार करा. प्रभूला विचारा, प्रभू आपण कसे काय भगवान झाला? काय केले आपण? या दुःखातून मुक्त होण्यासाठी मला पण मार्ग दाखवा. प्रभू सांगतात, तू माझ्यासारखाच आहेस. तू आणि मी एकच आहोत, वेगळे नाही. जाण असेल जो मी आहे तो तूच आहेस, आणि तो आहे तू आहेस तोच मी आहे. श्रीचे भगवान असे कसे होईल? आपण तर भगवान, मी तर संसारी आहे. आपण सुखी आहात, मी दुःखी आहे. आपण वितरागी आहात, मी रागी द्वेषी आहे. आपण बंधन मुक्त आहात, मी बंधन सहित आहे, कर्मबंधनाने युक्त आहे. तुम्ही आणि मी समान कसे काय असू शकतो? हे नाही मला पटत अजून. भगवान सांगतायत, पहा किती मूर्ख आहेस तू. बाहेरच पाहताय स्वतःला, आत पहा आत. सांगतायत भगवान आपल्याला आपले रूप दाखवून देत आहे. भूतं भांतं भूतमेव रभसा निर्विद्य बंधं सुधी यद्यन्तः किल कोऽप्यहो कलयति मोहं हठात् व्याहत्य मोहं हठात्. प्रभू सांगतायत बघा, भूतं भांतं अभूतं बंधम. जो भूतकाळामध्ये कर्मबंध केला, भाव कर्मबंध, द्रव्य कर्मबंध, आता वर्तमानात जो बंध होत आहे आणि जो अजून भविष्य काळामध्ये होणार आहे. भूतं भांतं अभूतमेव रभसा निर्विद्य बंधं सुधी. हे सुधी, हे बुद्धिमान, हे ज्ञानी, ह्या तिन्ही प्रकारच्या बंधांना तू शीघ्र भेदून टाक, म्हणजे आपल्यापासून भिन्न कर. बुद्धीमध्येच त्याला भिन्न करायचे आहे. हे शरीराचे बंधन, हे कर्माचे बंधन, हे रागाधिकांचे बंधन, हे बंधन तुझ्यापासून वेगळेच आहेत. हे बेड्या तू नाहीस, बेड्या वेगळ्या आहेत, तू वेगळा आहेस. तसे बंध वेगळा आहे, तू वेगळा आहेस. तू स्वतःला बंधरूप अनुभवू नकोस. ह्या बंधांना आपल्यापासून वेगळे कर. आणि यदि अत्यंत किल कोऽप्यहो कलयति व्याहत्य मोहं हठात्. हठात् बलपूर्वक या मोहाला दूर करून जर अंतरंगामध्ये कलयति म्हणजे अभ्यास करतो. पहा अंतरंगामध्ये म्हणतात भगवान की या सर्व बंधनाला आपल्या बुद्धीमध्ये वेगळे करून आणि मोहाला बलपूर्वक
त्याचा नाश करून, त्याचा घात करून अंतरंगामध्ये कधी बाहेर अभ्यास करायचा नाही, आत शोधायची वस्तू आतच आहे, पूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे, शरीरापासून सुद्धा अदृश्य आहे. शरीर दृश्य आहे, परंतु ते आपले नाही. या बंधनाला बाजूला करून शोधा अंतरंगामध्ये. शोधाल तर सापडेल, आपण शोधतच नाही. आणि ज्या रूपाने सांगितली आहे वस्तू त्या रूपानेच पहा. अनादि अनंत अखंड विनाशी चैतन्य स्वरूपी सर्व शरीरामध्ये चैतन्य आपल्याला भासित होत आहे. तर डोळे बंद करून, आता डोळे बंद करा. आणि प्रभू सांगतात आपल्याला, काय कर, अंतः कलयती, अंतरंगामध्ये जर अभ्यास करतो, अनुभव करतो. उत्तर द्यायच्या अगोदर 1-2 मिनिट स्वतः अंतरंगामध्ये शोधून पहा, काय आपल्याला प्रतीती होते, काय आपल्याला अनुभवाला येते. प्रयत्न करा, एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. आणि ही वस्तू आहे, फक्त ती आपल्याला ज्ञानात घ्यायची आहे. हे संपूर्ण शरीरापासून भिन्न एक चैतन्यमय वस्तू आहे. ती अमूर्तिक आहे. त्या अमूर्तिक चैतन्य वस्तूला त्या रूपानेच ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. अमूर्तिक रूपाने आणि चैतन्य रूपाने पहा, प्रतीतीला येते की नाही. त्याला काही स्पर्श रस गंध वर्ण पाहण्याचा प्रयत्न करू नका. चैतन्याचा फक्त जाणीव, ही जाणीवात्मकच पदार्थ आहे. तर ती जाणीव करा. सगळ्या शरीरामध्ये आहे जाणीव. आणि ही जाणीवात्मक म्हणजे चैतन्यात्मक वस्तू मी आहे असा अनुभव करा.
केला का अभ्यास? का प्रतीतीला का अनुभव झाला का? आतली वस्तू आपल्याला प्रतीतीला आली का? अद्भुत अद्भुत वस्तू आहे. मी चैतन्य, अंतरंगामध्ये चैतन्य ज्योती तेवत आहे सतत. सांगतात प्रभू, पहा कसा आहेस तू? तुला असे वाटले का? अंतरंगामध्ये अनुभव केल्यानंतर काय प्रतीतीला येते? सांगतात प्रभू, आत्मात्मानवैकगम्य महिमा व्यक्तोऽयमास्ते ध्रुवम् नित्यं कर्म कलङ्कपङ्कविकलो देव स्वयं शाश्वत. तू शाश्वत देव आहेस, देव. त्या देवत्वाचा अनुभव झाला का? ज्या वेळेला ह्या सर्व बंधापासून भिन्न होऊन मोहाचा त्याग करून अंतरंगामध्ये एका वस्तूला अनुभवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आत्मा आत्मानुभवैकगम्य महिमा, ही महिमा केवळ आत्मानुभवाच्या द्वारेच आपण जाणू शकतो. मुखाने त्याचे आपण वर्णन पण करू शकत नाही. स्वानुभव गम्य महिमा ज्याची आहे असा आत्मा व्यक्त असते, व्यक्त आहे अंतरंगामध्ये. पहा, डोकावले की प्रभू आपल्याला दिसतो. हो, मेरा प्रभू मुझही में डोले. मग आता त्या प्रभूमध्येच तन्मय व्हा. आत्मा आत्मानुभवैकगम्य महिमा व्यक्त आस्ते, आहे आहे आहेच. नित्यं कर्म कलंक पंक विकल देव स्वयं शाश्वत. कसा आहे प्रभू? नित्यं कर्म कलंक पंक विकलो. या कर्मरूपी चिखलापासून या कर्माचा कलंक माझ्यामध्ये नाहीच. हा कलंक माझ्यामध्ये लागू शकतच नाही. नित्यम म्हटलेला आहे, नित्यम. कर्म कलंक पंक विकलो. हो 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 हो. मी प्रभू, मी निष्कलंक प्रभू आहे, अकलंक प्रभू आहे. देव स्वयं शाश्वत, स्वयं शाश्वत देव आहे. हो हो. या प्रभूची कधीच आपण किंमत केलीच नाही, जाणलेच नाही त्याला. ही सर्व किमया कोणाची आहे? या अंतरंग प्रभूची आहे. हा अंतरंग प्रभूच जर नसेल तर कोण जाणते सर्वांना? कोण अनुभव करणार? हे शरीर तर मग मृतच आहे, प्रेतच आहे. यामध्ये जिवंतपणा आणणारा हा माझा प्रभूच आहे. प्रभू स्वयं जिवंत देव आहे. हो हो. किती सुंदर. सत्यम शिवम सुंदरम.
हा माझा शुद्ध आत्मा सत्य आहे, आहे आहे. ही काही कल्पना नाही कोरी. सगळ्यांना वाटते काय सांगतात आत्मा. परत पहा अनुभव करून, आहे की नाही आपण आत्मा. आत्मानुभव गम्य महिमा. आत्मानुभवाच्या द्वारे त्याची महिमा चांगली जाऊ शकते. आत्म्याचा अनुभव न करता त्या आत्म्याची महिमा नाहीच येणार. तर एकदा तरी स्वतःचा चैतन्य रूपाने अनुभव करा आणि पहा मग. व्यक्त म्हणतात आचार्य, भगवान आपल्याला दाखवत आहे, प्रयोग सांगतायत आपल्याला. सर्व बंधापासून स्वतःला वेगळे करून अनुभव कर, अभ्यास कर स्वतःचा. धडा दिलेला आहे तुला पाठ करायला. अंतःकलयते, फक्त आत 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 या शरीरामध्ये खोल आपला उपयोग घेऊन जावा. या चैतन्य समुद्रामध्ये निमग्न व्हा. हो हो. आत्मा आत्मानुभवैक गम्य महिमा व्यक्त असते. दिसतंय बघा, व्यक्त आहे. अंतःचक्षु उघडा आणि ह्या आपल्या सूक्ष्म चैतन्य वस्तूला आपल्या स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करा. हो हो, आहे प्रभू. नित्यं कर्म कलंक पंक विकलो देव स्वयं शाश्वत. सदैव कर्मरूपी कलंकाने रहित नित्य शाश्वत देव आहे. मला लाज वाटते, मी भगवान आत्मा आहे, मी देव आहे, मी कसा काय देव. त्या देवपणाला आपण ओळखलेच नाही. स्वतःला संसारीच म्हणून बसला आहेस तू. तू संसारी नाहीस, देव आहेस, देव. या देह देवालयामध्ये हा देव नसता तर हे देऊळ देऊळच झाले नसते. आहे आत आत्मदेव. नंतर ह्या देहाची किंमत आहे. देव नसता तर या शरीराला एक मिनिट सुद्धा कोणी विचारत नाही, लगेच नेऊन जाळून टाकतात. महिमा कोणाची आहे. सगळं काही आपल्याला माहित आहे, तरी पण आपण मूढ बनलो आहोत. आता ही मूढता सोडा आणि ह्या देवत्वाची ओळख करून घ्या. कोणी आपल्याला काही म्हटले तर आपल्याला लगेच काय म्हणतो, हे कोण आहे की नाही. आहेस, तू आहेस, तू देव आहेस, तू कशायवान नाहीस, तू कर्मकलंकाने सहित नाहीस. या सर्व संयोगरूप पर्याय आहेत. त्यापासून भिन्न तू एकत्वरूप देव आहेस. त्या आपल्या संयोगी रूपापासून भिन्न असंयुक्त स्वरूपाला जाणं. पाणी अग्नीच्या उष्णतेमध्ये गरम झाले तरी स्वभावाने थंडच आहे, शीतलच आहे. त्याप्रमाणे पर्यायामध्ये हे बंधन, हे रागद्वेषादी भाव दिसत असले तरी आम्ही स्वभावाने
यापासून भिन्न अकलंक आहे, निरंजन आहे. पहा स्वतःला. ऐकण्यामध्ये आनंद नाही, तसा अनुभव करण्यामध्ये आनंद आहे. तर करा स्वतःचा अनुभव. पहा स्वतःला निष्कलंक देव. एकदा प्रतीती करा या अकलंकपणाची, या देवत्वाची प्रतीती करा. प्रतीती अनुभवानेच येते. तर परत एकदा प्रयत्न करा. किती वेळा पडलो तरी चढण्याचा प्रयत्न करत राहतो, तसा पुन्हा पुन्हा अनुभव करण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे. तर शांत बसून आता मी माझ्या वस्तूला जाणूनच उठणार. फक्त पाहत राहायचे, जाणत राहायचे, काही करायचे नाही. ती जाणीव करण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे, दुसरे काही करायचे नाही. एक अखंड चैतन्य वस्तू अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हो हो, अद्भुतात अद्भुत चैतन्य. चैतन्य रत्नाकर आहे. शुद्ध चैतन्य रत्नाकर स्वरूप. नित्य अकलंक स्वरूप. रागद्वेषरहित निरंजन स्वरूप. शरीररहित निरंजन स्वरूप. कर्ममलकलंकरहित निरंजन स्वरूप. शाश्वत देव स्वरूप.
अचिंत्य शक्ती स्वरूप स्वानुभवगम्य महिमा स्वरूप अंतर्व्यक्त स्वरूप चैतन्य चिंतामणि स्वरूप डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. गो प्रभू, आपण कर्मकलंक रहित देव आहात. नो कर्मकलंकाने रहित आहात. भाव कर्म मलकलंकाने पण रहित आहात. फक्त शब्द नकोत, त्यामध्ये तशी वस्तू दिसू दे आपल्याला. प्युअर शुद्ध आत्मा आहे. कुठलाही मल प्रभूंच्या मध्ये नाही. पूर्ण निर्मल आहे प्रभू. पूर्ण निर्दोष आहे प्रभू. कलंक रहित निष्कलंक आहे. डोळे बंद करा. अंतरंगामध्ये अनुभव करा. निष्कलंक प्रभूला अनुभवण्याचा प्रयत्न करा. हे माझे चैतन्य, हा माझा चैतन्यमय आत्मा संपूर्ण प्रदेशामध्ये शुद्ध शुद्ध शुद्धच आहे. कोणतीही अशुद्धता यामध्ये नाहीच. प्युअर माल आहे. प्युअर 100 टनची सोने आहे. खोटेही खोट नाहीच. स्वतःचे प्रदेश पहा, म्हणजे अनुभव करा. त्यामध्ये चैतन्य सोडून अन्य काहीही नाहीच. त्यामध्ये कोणतेही कलंक नाही. त्या प्रदेशांच्या शेजारी कर्माचे घर आहे, असू दे, त्याचे मला काय. न कर्माचे पण घर आहे. रागादी भाव सुद्धा याच्या अंगणामध्ये येऊन बसलेले आहे. त्याची मला काहीही दरकार नाही. मी तर माझ्या चैतन्य गुंफेमध्ये गुप्त आहे. हो, चैतन्य गुंफेमध्ये राहून आलो. चैतन्य गुफा में मुनिवर बसती, अनंत गुणों में केली करती. एक ही ध्यान रमायो वन में मधुवन में. होली खेले मुनिराज अकेले वन मेरे, अकेले वन में मधुवन में. खरा आपल्या स्वरूपामध्ये बघा कसे मुनिराज होली खेळतात. चैतन्य गुंफेमध्ये बसतात. बाहेरची गुंफा ही फक्त बाह्य अधिकरण आहे. वास्तविक आपला उपयोग चैतन्य गुंफेमध्ये घेऊन जातात.
आणि त्या चैतन्य गुंफेमध्ये मस्त होळी करतात. आपल्या अनंत गुणांच्या बरोबर क्रीडा करतात. अनंत गुण आहेत रमण्यासाठी. एक एक अनंत गुणामध्ये पण भेद रूपाने लीन होत नाही. त्या अनंत गुणांचा एक रूपाने आस्वाद. अनंत गुणात्मक एक वस्तू आहे. गुणभेदामध्ये पण आनंद नाही. अनंत गुणों में केली करती, एक ही ध्यान रमायो मन में मधुबन में. एक ही एक अनंत गुणांमध्ये एक, अनादि अनंत एक, असंख्यात प्रदेशामध्ये एक, अनंत अनंत अविभाग प्रतिच्छेदांमध्ये एक. मी एकच आहे. त्या सर्व परिवाराचा मी एकटा स्वामी आहे. अनंत गुण ऐश्वर्याचा मी एकटा सम्राट आहे. अविभाज्य आहे. अंतरंग दुनियामध्ये सैर करा. किती आनंद आहे पहा. बाहेरची सैर तर आम्ही किती वेळा केली. बाहेरचा आनंद पाहिला, परंतु हे विसरलो. ते बाहेरचं पाहून आनंद कुणाला येत आहे. आनंद तर माझ्यामध्येच आहे, बाहेर नाही. बाहेर पाहत असताना सुद्धा ही ज्ञानाचीच महिमा आहे. थोडाही परद्यामध्ये उपयोग केला की सगळे बिघडले. किती छान चालले होते. नको जाऊस परद्रव्यामध्ये. स्वतःमध्येच लीन हो. पहा अंतरंगामध्ये कशी अद्वितीय अलौकिक असाधारण वस्तू आहे. दिव्य वस्तू आहे. मला आता कोणाचीच काही पर्वा नाही. कोणाशी काही लेणे देणे नाही. बस माझ्या दुनियेमध्ये मी एकटाच आहे. ही अंतरंग दुनिया, यामध्ये तासनतास बसलो तरी काही कंटाळा नाही. श्री रमणीय आत्मा राम आहे. हा आत्म बगीचा रमण्यासाठी क्रीडास्थळ आहे. कुठे बाहेर भटकण्याची गरज नाही. खेळांतरंगामध्येच विश्रांती घ्या. स्वतःमध्येच आम्ही आत्मविश्रांत आहे. आता आपल्या दुनियेतून बाहेर येण्याला नको वाटत आहे. इथे आत इतकी शांती, इतकं समाधान आहे. काहीतरी आकुलता आहे का? नाही. मग का बाहेर येतोस? बस आतमध्येच.
शांतच बसावे वाटते, परंतु काय करू, ही छद्मस्त अवस्था आत बसू देत नाही. हा मोह आत बसू देत नाही. पुन्हा मला त्रास देतो, म्हणून पुन्हा उपयोग बाहेर. परंतु बाहेर आलं की वाटते काहीच इथे शांती नाही. तू चल आपल्या दुनियेमध्ये चल. आत्मात्मानवैकगम्य महिमा व्यक्तोऽयमास्ते ध्रुवम्. नित्यं कर्म कलङ्कपङ्कविकलो देवः स्वयं शाश्वतः. अंतरंग बहिरंग निर्मल परमपवित्र असा हा मी ध्रुव आत्मा आहे. नित्य कर्म कलंक रहित परमपवित्र आहे. स्वच्छ स्वच्छ आहे. शुद्ध शुद्ध आहे. हो हो. शाश्वत ध्रुव स्वरूपोऽहम्. निर्मम स्वरूपोऽहम्. टङ्कोत्कीर्ण ज्ञायक स्वरूपोऽहम्. शुद्धोऽहम्. एकोऽहम्. डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. गो प्रभू, आपण किती माझ्यावर उपकार केला. आतला देव दाखवला मला. खरंच मला माहित नव्हते. आपणच मला ही वस्तू दाखवली. प्रभु आपने एक न्याय दिखाया. तिहु लोक में नाथ अनुपम जताया. या न्यायक प्रभूला आपण दाखवले आणि सर्वश्रेष्ठ आहे हे आपण दाखवून दिले. खरंच आपले महान उपकार आहे. तव पादो मम हृदयं तव पदद्वये लीनम्. खरोखर समजून उमजून म्हणा. तिष्ठ तु जिनेंद्र तावर यावत निर्वाण मोक्ष प्राप्ती. जोपर्यंत मोक्ष होत नाही तोपर्यंत आपणच माझे मार्गदर्शक आहात. मला रस्ता दाखवणारे आहात.
पार्श्वनाथ देव सेव आपकी करू सदा, दीजिए मोक्ष भूलिए नहीं कदा. खरोखर मला एकच मागणी आहे आपल्याकडून की माझी रत्नत्रय निधी माझ्यामध्येच आहे, ती रत्नत्रय निधीच मला पाहिजे, दुसरे काहीही नको. आणि ती निधी आपण दाखवली मला. नमोस्तु प्रभू, नमोस्तु, नमोस्तु. ते आपल्या अनंत गुणनिधीला, रत्नत्रय निधीला पहा एकदा, गुप्तपणे पहा, त्या निधीचा भोग घ्या. मी अनंत गुणांच्या ऐश्वर्याचा सम्राट आहे याचा आनंद भोगा. अनंत गुण समृद्ध स्वरूप नित्य कलंक निष्कलंक देव स्वरूप परम स्वच्छ स्वरूप परम विशुद्ध ज्ञान स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम् ध्रुवोऽहम् देवोऽहम्. शांति शांति शांति. विसर्जन. नमो